ताई तुझं नाव सांग बरं आधी. माझं नाव प्रतिभा सोमवंशी. प्रतिभाताई, कोणासाठी पत्र? माझ्या वडिलांसाठी लिहिलं. वडिलांनाच पत्र का लिहावं असं वाटलं? कारण की ते नेहमी आमच्यासोबत कडक वागले आतापर्यंत. म्हणजे आजही ते समोर असले ना, आम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालू शकत नाही, एवढे कडक आहेत ते आज पण. हो. प्रिय पप्पा, तुम्ही जे आम्हा तिघी बहिणींसोबत कडक वागत होते, पण ते वागत होते आज कळत आहे. कारण तो प्रत्येक क्षण आम्हाला आजही आठवतो. पण आम्ही आज तिघी बहिणी स्वतःच्या पायावरती उभ्या आहोत. तुमच्या या चांगल्या शिकवणीमुळे आज गर्व आहे तुमच्यावरती. मला तुमच्यावर एक शायरी लिहावीशी वाटत आहे. बाप नावाचं विठ्ठल पाठीशी उभा असला की आयुष्यात पंढरपूर सहज गाठता येते. वा, बहीण डॉक्टर आहे, एक बहीण इंजिनियर आहे, मी स्वतः शिक्षक आहे. तिघी आम्ही आमच्यासाठी. वा. भाऊ CA आहे माझा. अच्छा. आणि ताई कसं आहे ना की बाप अत्यंत हा नेहमीच अगदी कणखर आणि रागीट आणि शिस्तीचे असतात, पण त्यांचं प्रेम कधीच दिसत नाही. आणि त्यांचं प्रेम आपल्यावरती आभाळा एवढं असतं. आणि आपण जितके वादळ येत असतात त्या वादळामध्ये अगदी खंबीरपणे आपल्या पाठीशी जो उभा असतो तो आपला बाप असतो. आज या तुझ्या भावना लिहून कसं वाटतं ते? खूप भारी वाटतंय, खूप आनंद वाटतोय. कारण की जे मी त्यांना बोलू शकले मी ते आज या पत्रातून बोलून दाखवलं. आणि नक्कीच त्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि मला असं वाटतं, नक्कीच खात्री आहे की आज जसे तुझे डोळे पाणावलेत तसेच त्यांचे सुद्धा पाणवतील.